आता या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी येते। बारामतीत अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती कळते। लँडिंग दरम्यान अजित पवारांच्या विमानाचा अपघात झालाय। विमानातील काही जण जखमी झाल्याची माहिती कळते। तर बारामतीमध्ये आज सभा आहे। दिवसभर अजित पवारांच्या 4 सभा होणार आहेत। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये दिवसभर असणार होते आणि आता असं कळतंय की बारामतीत अजित पवारांच्या विमानाला अपघात झालेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला लँडिंगच्या दरम्यान अपघात झाल्याची माहिती कळते। आताची सगळ्यात मोठी अपडेट समोर येते। अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालेला आहे। विमानातील काही जण जखमी झाल्याची माहिती कळते। आता या जखमींमध्ये नेमका कुणाचा समावेश आहे हे कळू शकलेलं नाहीये। मात्र विमानात त्यावेळी अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक असल्याची माहिती कळते। तर बारामतीमधून ही सगळ्यात मोठी बातमी कळते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालेला आहे। लँडिंगच्या वेळी हा अपघात झाल्याची माहिती कळते। आज दिवसभर अजित पवारांच्या बारामतीत 4 सभा होणार होत्या आणि त्यामुळे आज दिवसभर अजित पवार बारामतीतच राहतील असं सांगितलं जात होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आता ही मोठी बातमी येते। अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याचं कळतंय। त्यावेळी विमानामध्ये अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक उपस्थित असल्याचं कळतंय।